क्या? हॅलो, हा बोल की क्या? पाय काय म्हणतोय तुझा? पाय काय आराम कर म्हणतोय आणि सारखा म्हणतोय बघ राहुल्या काय तुला का फोन करत नाही. इक्या, आता मला लाजवतो काय तू? तू ह्यो असा आणि त्या आजच असा. होय, त्या आज्याचं माझ्या पुढं नाव बी काढू नको. कर काय झालं? अरे जेव्हापासून त्याचं आणि शीतलचं कनेक्शन जुळलंय तेव्हापासून ही फ्यूज उडल्यागतच करतोय. अरे पण नक्की काय प्रॉब्लेम आहे? शीतली काय बोलली का? नाही, शीतलकडनं लाईन एकदम क्लिअर आहे. मग अरे ह्याच्यात मीटर मध्ये काय तर गडबड आहे. अरे पण विचार की त्याला. विचारलो की, मग अरे ही येड म्हणतोय मला घर ना दार नाही बाप. आता त्याचा काय संबंध आहे? अरे त्याला वाटतंय की मी मिलिटरीत गेल्यावर तिचं कसं होईल आणि मी इथनं गेल्यावर तिच्याकडे कोण बघणार, हे असं काहीतरी विचार करत असतोय. अरे पण प्रेमात पडताना असा विचार कोण करतं का? मी बी तेच म्हणतोय. लका हिथं आम्ही पुरींच्या माग पळतोय आणि पुरी ह्याच्या माग पळत्यात आणि मुस्काड वासून चाललंय पुढं. राहुल्या, मला ना आजीचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम वाटतोय. हा, तू म्हणतोस ते बी खरं आहे. राहुल्या, त्या जेडीचं काय मॅटर नाही ना? तिचा काय भरोसा नाही बाबा. तिला एक मधनच काय तर रगत पिती भरत असती. इक्या, तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा आज्याला जास्त टेन्शन त्या मामीच असणार आहे. राहुल्या, लका मला राहून राहून ना शीतलीचीच काळजी वाटते. हा तर ती पोरगी तशी समजूतदार आहे म्हणा, त्या पूजासारखी तरी नाही. होय, पण या आजीने लका शीतलीला समजून घेतलं पाहिजे. अरे पण इक्या ती काय म्हणतय माहितीये का, की आता हा विषय थांबवतो. हे राहुल्या, हा, त्याला म्हणावे काय इतकं सोपं नाही. सुरुवात तुम्ही केली आहे, आता निस्तरायचं बी तुम्हीच. प्रेम म्हणजे काय गंमत वाटली होय? वाटतं तितकं सोपं नसतंय. अरे प्रेमाचं लागी रे, दोघांना बी झपाटल्याशिवाय सोडत नसतंय. पण इक्या आपण नक्की काय करायचं? हा आता काय करायचं ते मला बी माहित नाही. हा पण सध्या तरी आपण नुसती वाट बघायची. या दोघांना कसं एकत्र आणायचं जर तुला सुचलं का नाही तर मला सांग, काहीतरी करू आपण. इक्या, मी आत्तापासून एक आयडिया काढत असतो. तू आधी फोन ठेव, म्हणजे मला विचार करायला वेळ मिळेल. क्या हुआ? काय नाही. फिर ऐसे खोए खोए क्यों बैठी हो? काय नाही. शीतल, तू जेव्हा काय नाही म्हणतेस ना तेव्हा लय काय असतं. सच बता, बात क्या है? शीतल, क्या हुआ? नाना काय बोलले का? नाही. फिर आई, काका काकी? अगं खरंच काय नाही ग. मग कसलं टेन्शन आहे का? तू बोलणार आहेस का नाही आता? शीतल, क्या हुआ तेरे को? अरे रोते काय को? हाँ? ये ऐसे क्यों रो रही है? कहीं कुछ हुआ तो नहीं ना? अरे क्या हुआ पगली, रो मत ना. ठीक है, तुझे नहीं बताना ना तो मत बता, लेकिन तू रो मत. शीतल, तू रोते हुए बिल्कुल अच्छी नहीं लगती.
वरना मैं रो पड़ूंगी। जिजे, ए जिजे, आमची म्हातारी गेडी कुठं जात असते काय माहिती. जयडे, जरा पाणी आण ग. जयडे. जडे 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 अगं काय केलं ते जडे. ए जडे अगं उठ ना जडे. अगं काय केलं. जडे जडे. ए जडे. ए जडे उठ ना. जडे जडे उठ. ए जडे उठ ना. जडे जडे अगं उठ ना. याला दवाखान्यात नेलं पाहिजे. अरे पण घरात बी कोण नाही नेमकं आता. काय मामाला फोन करू का. नको चल चल. नमस्कार साहेब. आज कसं काय गावात येणं केलं. आलो होतो जरा एकाच्या चौकशीसाठी. चौकशी. अहो मग मला विचारा ना. गावातल्या प्रत्येक कॅरेक्टरची खडानखडा माहिती मला. हा अजिंक्य शिंदे कोण आहे. अजिंक्य शिंदे. हो तो आर्मी भरती झालाय ना क्लिअर. कसा आहे अजिंक्य शिंदे. म्हणजे त्याची वर्तणूक कशी आहे. एक नंबर पोरगा आहे साहेब. नक्की का. साहेब अहो त्या पोरासारखा पोरगा गावात शोधून सापडणार नाही. हे गरीब आणि जिद्दी तर. पण का हो साहेब तुम्ही काय एवढी चौकशी करताय त्याची. नाही तसं काही विशेष नाहीये. काहीतरी असेलच की. नाही मला आश्चर्य वाटतंय. आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की अजिंक्य शिंदेच्या चौकशीसाठी चक्क तुम्ही आलाय. अहो तुम्हाला वाटतं असं काही नाही बरं का. हा आमच्या रुटीच्या कामाचा एक भाग आहे. तो भरती झालाय ना. कलेक्टर ऑफिसला आर्मी हेडक्वार्टर मधून एक लेटर आले त्याच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट बद्दल.